इकडे महाराष्ट्रातच नव्हे तर देशालाही आता काका विरुद्ध पुतण्या ही लढाई काही नवीन राहिली नाहीये आणि आता या लढाईत आणखी एक नाव जोडलेलं गेलेलं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं। सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुंबईतल्या सेना भवनमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत संदीप तटकरेंनी आपल्या हातात शिवबंधन बांधलं। रोहा नगराध्यक्षपदासाठी संदीप तटकरेंना शिवसेनेने पाठिंबा दिलाय, त्यामुळे रोह्यामध्ये काका सुनील तटकरे विरुद्ध संदीप तटकरे असा सामना होईल। संदीप तटकरे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांचे भाऊ आहेत, त्यामुळे तटकरे कुटुंबातील राजकारण आता चांगलंच रंगण्याची शक्यता आहे। कुठला पक्ष सोडला नाही, कारण मी कुठल्या पक्षात अधिकृतरित्या नव्हतो, मी कुठल्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी नव्हतो, का मी राष्ट्रवादी पक्षाकडनं कुठली निवडणूक लढवलेली नव्हती। त्यामुळे हा माझा पदार्पण आहे तो शिवसेनेतूनच आहे। तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये एक मोठी जबाबदारी मिळाली नाही म्हणून तुम्हाला शिवसेनेत यावं असं वाटतं? नाही, असं काही नाही आहे। रितसर मी माननीय प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे नगराध्यक्षपदासाठी तिकीटची मागणी केली होती, पण त्यांचा तो अधिकार आहे कोणाला तिकीट द्यायचा ते काही मी सांगू शकत नाही त्यांना, तर मी त्याच्यावरती काही भाष्य करू शकत नाही। त्यांचा जसा अधिकार आहे तसा वैयक्तिकरित्या माझाही अधिकार आहे की मी जनतेचा कौल माझ्या बाजूने आहे की नाही, शिवसेनेच्या बाजूने आहे की नाही हे आजमावण्यासाठी मी आज या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग एक उमेदवार म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे। आणि याच संदर्भात केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी काय माहिती दिली आहे बघूया। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वतीनं संदीप तटकरे यांचं स्वागत करतो। त्यांचा रितसर प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असं जाहीर करतो। संदीप तटकरे यांच्या प्रवेशानं रायगडच्या राजकारणामध्ये निश्चितपणानं रायगडच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे। ही सुरुवात आहे आणि म्हणून मी मगाशी माझ्या भाषणात सांगितलं की संदीप तटकरे यांचा प्रवेश ये तो सिर्फ एक झांकी है, आगे बहुत कुछ बाकी है।